हे घे मावशी, तुझ्या रोजच्या गोळ्या घेऊन टाकचो. आता 7 दिवस सुखात राहतील ते दोघं. तू गोळ्या घे ना तुझ्या. पोचले असतील का ग? मावशी तू कशाला इतकी काळजी करतेस? हे घे ना, तू गोळ्या घेऊन टाक तुझ्या. या मी घेईन ना नंतर. त्या आता तर जेवण झालंय माझं. नंतर वगैरे काही नाही, आता माझ्या समोर गोळ्या घ्यायच्या आणि तू एकदा गोळ्या घेतल्यास ना की मी माझी बाकीची कामं करायला मोकळी. हे घे. असं म्हटलं की झालं. काय काळजी करताय तुम्ही? हे घे. मागच्या वेळी मंजिरी वाचली, पण यावेळी मी स्वतः सगळं करणार. आणि सत्यजितचा हनीमून खरं तर मी मंजिरीला सांगितलं होतं पोचल्यावर फोन कर मला. फोन नाही आला तिचा. काही पोचले नसतील का? मी फोन करून बघू का? हा लाव फोन लाव. नाही नको परत. का? दोघांना डिस्टर्ब नको. येईल फोन येईल. करते जरा मी तोपर्यंत. काय ग? तुला काही होत आहे का? काही नाही ग. परवापासून जरा दगदग आहे ना. पूजा म्हणा पार्टी. नाही तुला त्रास होतोय असं वाटलं मला. सगळं म्हणजे व्यवस्थित आहे ना? हा अगदी. नक्की बरं वाटतंय? मी जरा पडते. अहो बघा तरी कोणाचा फोन. व्यंगचा फोन आहे. ऑफ केलाय. आता तरी शांत राहील तो. आता माझं वाजतोय. काय आहे? हॅलो सत्यजित मी इकडे एकटी आहे. तू प्लीज लवकर इकडे ये. प्रिया तू फोन ठेव. सत्यजित पण मावशीला काय झालं आईला? हा सत्यजित मावशीची तब्येत अचानक खूप बिघडली. तू प्लीज लवकर इकडे निघून ये. सत्यजित प्लीज लवकर ये.
आई आई शुद्ध नाही आली अजून. डॉक्टर हे सळ कशामुळे? मी आलो तेव्हा परिस्थिती फारशी चांगली नव्हती. थोडा उशीर झाला असता तर केस हाताबाहेर गेली असती. पण मग तुम्ही तिला हॉस्पिटलमध्ये का नाही ऍडमिट केलंय? नाही, आम्हाला त्याची गरज नाही वाटली. आता सगळं अंडर कंट्रोल आहे. थोडं शुद्धीवर येतीलच ते आता. पण डॉक्टर हे सगळं कशामुळे? ऍक्च्युली त्यांचा बीपी खूप हाय झाला. मी इंजेक्शन दिली आहेत, आता फरक पडेल त्यांना. पण डॉक्टर हे पुन्हा पुन्हा असं का होत आहे? मला तोच प्रश्न पडलाय. पण त्यांना आता जरा बरं वाटू द्यात, मग आपण पुढच्या टेस्ट करून घेऊया. ज्या काही टेस्ट करून घ्यायच्या असतील त्या ताबडतोब करून घ्या. मला यात कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा नकोय. हो, येऊ. आणि हो, तुम्हाला एखादी नर्स हवी असेल तर पाठवून देऊ का? नाही नाही नको, मी घेईन ना आईंची काळजी. ठीक, येऊ. मी आलेच. थँक्यू. थँक्स. सत्यजित साहेब आले ना तेव्हा जीव जायचा बाकी राहिला होता फक्त माझा. इतकं घाबरून कसं चालेल डॉक्टर? तरी मी तुम्हाला सांगत होतो. ह्याबद्दल आपलं बोलून झालंय ना आधी. हो, पण नशीब मी वेळेवर आलो. ऑफकोर्स, त्याबद्दल आयुष्यभर आभारी राहीन मी तुमची. ती काही झालं तरी शेवटी माझ्या मावशीचा जीव वाचवलाय ना तुम्ही. अहो, चेष्टा कसली करताय? सत्यजित साहेबांनी इतरही टेस्ट करायला सांगितले, त्याचं काय करायचं? काय करायचं? करायचं. रिपोर्ट्स नॉर्मल येणार आहेत ना. मग हे बघा प्लीज, मला आता आणखीन गुंतवू नका याच्यातून. बघूया आपण. आणि हो, हे मावशीला बरं केल्याचे नाही, तोंड बंद ठेवल्याचे पैसे. आणि बाकी तुम्ही समजदार आहातच. काळजी करू नकोस. अंबाबाई आपल्या पाठीशी आहे. होईल समजा व्यवस्थित. लय धावपळ झाली ना तुमची. दमला असाल नाही? काही खाल्लं का? नाही, इच्छा नाहीये. आता तुम्ही न खाल्ल्यानं वहिनीला बरं वाटणार भाई? आत्या, हे बघ, अन्नावर राग काढू नये. आत्या तू जरा शांत बसू देणारस का मला? मी ना तुमच्यासाठी काहीतरी खायला करून आणते. हा आत्या, हे बघ, मी काहीतरी खायला पाठवते, तुम्ही खाऊन घ्या. प्रिया, काही म्हणालात का? नाही, तू थांब, मी आलो.
आता मी तिला सत्यजितला माझ्यापासून हिरावू नाही देणार. त्यासाठी काय वाटेल ते करावं लागलं तरी चालेल.